काय ग आई? अगं त्या लग्नाला जायचंय, कुठली साडी घालू सांग बरं पटकन. आणि तू पण आवर पटकन, चल निघायचंय आपल्याला. ए आई तू नेस ग साडी, मी नाही येणार त्या लग्नात. तू येणार नाही म्हणजे कसं येणार नाही? चुपचाप यावं लागेल तुला. मला नाही यायचं, आराम करायचंय मला. जास्त तोंड लांबू नको, आज सुट्टीचा दिवस आहे, शानपणा नको करू. क्लास हे असते, एरी नाटके करती, बहाणे सांगती. ते सगळे पाहुणे रावणे विचारतात पोरगी कुठे आहे. पोरगी इथं घरी बसून राहते. लवकर आवर, आज माझं डोकं खाऊ नको तू. हा ए आई मी येणार नाहीये. जास्त शानपणा करू नको, तुला यावं लागेल. तिथं सगळ्या बायकांच्या पोरी येतात, त्या पण येतात आणि मला विचारतात तुमची मुलगी कुठे आहे. आमची मुलगी झोपली 12पर्यंत. काय सांगणार बायकांना? काम करती म्हणा ती. काय काम करती? बोंबलत फिरती इकडं तिकडं. आता कोण्या मित्राचा मैत्रीणचा फोन आला की निघाले गाडी घेऊन. साक्षी मला साडी नेसून दे बरं. ए आई तू नेस ग तुझी, मला नको सांगू. हा, आईची कशी नेसणार? आता मैत्रीणच्या आईचा फोन आला की धावत जाणार, तिला दे साडी घालून, हे करून दे. पण आईला नाही घरात मदत करू लागायची. कधी आवडीनं आईला नाही तयार करणार. लोक धारजीनी कुठली. साक्षी उठतीये का? मी किती वेळचं सांगते आवर आवर, आवरायचं नाही तुला. लवकर जायचंय त्या कार्यक्रमाला, उठ. आणि आता हिला काय बघत बसलीये? त्या मैत्रीणचा फोन आला की धावत निघशील. आणि तुला काय म्हटलं होतं, मामाच्या पोराचा बर्थडे, त्याचा स्टेटस टाक. तर तुला स्टेटस नाही ठेवता आला. मैत्रीणचे मित्राचे ठेवती, त्या आत्याच्या पोराचं बरं ठेवतीस का? माझं गणगोत म्हणलं की तुम्हाला खायला उठतं बापाला तुला.